चला तर मंडळी, आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे गेल्यावर तुमचं मन निसर्गरम्य वातावरणात रमून गेल्याशिवाय राहणार नाही. तर हा आहे कुंडणगाव. शहापूर तालुक्यातील डोंगर दऱ्यांमध्ये व निसर्गरम्य वातावरणात असलेलं माझं कुंडणगाव. उंबरमाळी स्टेशनपासून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेलं माझं कुंडणगाव. गावाच्या सुरुवातीला आल्यावर सुंदर अशी शाळा तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर साईबाबाचं मंदिर देखील तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला या गावचं वैभव असलेलं व जिथे स्वतः धर्मवीर आनंद दिघे साहेब येऊन गेले ते ठिकाण म्हणजे महाराजांचं वैभवशाली चौक, जिथं महाराजांची प्रतिमा तुम्हाला पाहायला भेटेल. गावाच्या शेवटी सुंदर असं हनुमंतरायाचं मंदिर पाहायला भेटेल व त्याचे दर्शनही तुम्ही करू शकता. हे सर्व बघून झाल्यानंतर लगेचच आपण अशा ठिकाणी जाणार आहोत. हे पाहून तुम्ही विचारही करू शकणार नाही की असं काही या गावात असेल. सुरुवातीला आल्यानंतर वाहने लावण्यासाठी पार्किंगची सुविधा आहे, तिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. तुम्हाला फोटोशूटसाठी सुंदर असं पर्यटन स्थळ तयार करण्यात आलेलं आहे. इथं तुम्ही फोटोशूट करू शकता व प्री वेडिंग सारखे शूट करू शकता. त्यासाठी हे पर्यटन स्थळ तयार करण्यात आलेलं आहे. फोटोशूट झाल्यानंतर आपण लगेच पुढे जाणार आहोत. हा आहे ब्रिज. इथे उभे राहून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकाल. संध्याकाळच्या वेळेस येथील वातावरण मन तृप्त करून जातो. इथलं वातावरणाचा आनंद घेऊन लगेचच आपण खाली जाणार आहोत. खाली जाण्यासाठी सुंदर पायऱ्यांची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. खाली आल्यानंतर सुरुवातीला काही देवांचं दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर आपण लगेच खाली जाणार आहोत. तर हा आहे कुंडणगावातील धबधबा, ज्याचे वैशिष्ट्य असं आहे की हा धबधबा 12ही महिने चालू असतो. तुम्ही या अगोदर भरपूर धबधबे पाहिले असणार, परंतु या धबधब्यासारखी मजा व इथलं वातावरण तुम्हाला वेळ लावून जाईल. सर्व पर्यटकांना विनंती आहे, खाली असलेला कुंड हा खूप खोल आहे. कृपया ज्यांना पोहता येतं त्यांनीच उतरा, अन्यथा खूप पाणी असल्यास उतरू नका. जर तुम्हाला मजा घ्यायची असेल तर मागे उभे राहून तुम्ही धबधब्याची मजा घेऊ शकता. तसे खाली देखील खूप मस्त वाहतं पाणी आहे, तिथे तुम्ही मजा करू शकता. असा हा कुंडणगाव आहे, जेथील वातावरण व धुक्यात भरलेला आभाळ व डोंगरदऱ्या आपल्याला माथेरानसारखी फिलिंग दिल्याशिवाय राहणार नाही. जर कुणाला 1 ते 2 दिवस राहायचं असेल तर गावात भरपूर सारे फार्म हाऊस व रिसॉर्ट देखील आहेत. गावाच्या सुरुवातीला आल्यावर उजव्या बाजूला नानांचा फार्म, व्हाईट हाऊस, आधीचा फार्म, पॅराडाइस रिसॉर्ट व ड्रीमलँड रिसॉर्ट सारखे भरपूर रिसॉर्ट व फार्म हाऊसचे बॅनर पाहायला भेटतील. थोडं वर चढलं की तुम्हाला ड्रीमलँड रिसॉर्ट सारखे भरपूर रिसॉर्ट व फार्म हाऊस बघायला भेटतील. स्टेशन पासून रिसॉर्टला येण्यासाठी व सोडण्यासाठी गाड्यांची व रिक्षांची सुविधा देखील आहे. तसे इथे खेळण्यासाठी भरपूर सारे आउटडोर्स व इनडोअर गेम्स देखील आहेत. अशा प्रकारे प्रत्येक रिसॉर्टवर फार्म हाऊसवर गार्डनची सुविधा देखील आहे, जिथे तुम्ही क्रिकेटची मजा घेऊ शकाल. प्रत्येक रिसॉर्टवर व फार्म हाऊसवर छोटे मोठे स्विमिंग पूल देखील आहेत, जिथे तुम्ही स्विमिंग पूलची मजा घेऊ शकाल. शेवटी सर्व फिरून झाल्यानंतर या गावात असलेला डॅम पाहू शकता, जे की खूप सुंदर आहे. जिथे जाण्यासाठी पायवाट देखील आहे, तिथे जाऊन तुम्ही डॅमची मजा घेऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आपला कुंडणगाव नक्की कमेंट करून सांगा व तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा निसर्गरम्य वातावरण तो अनुभवू शकेल. धन्यवाद.